नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक वॉर्डनने बस चालकाकडून पैसे घेतल्याचा आरोप, नागरिकांची वॉर्डनला मारहाण। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वॉर्डनने बस चालकाकडून वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याचा आरोप होत आहे। या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे। संतप्त नागरिकांनी वॉर्डनला मारहाण केल्याचे देखील व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। ही घटना काल दुपारी घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे मुंबई द्रुतगती मार्ग हा अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो। याच मार्गावर उर्से टोलनाका येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे। वाहतूक पोलिसांच्या वॉर्डनने बस चालकाकडून 500 रुपये घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वॉर्डनला संतप्त नागरिकांनी मारहाण देखील केली आहे। कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाचं नाव घेतल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। मारहाण केल्यास देखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। या प्रकरणी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले असून संबंधित वाहतूक पोलीस आणि वॉर्डनची चौकशी करण्यात येत आहे। रात्री उशिरापर्यंत कारवाई करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे। घटनेमुळे पुन्हा एकदा वाहतूक विभागाची नाचक्की होत असून पुणे ग्रामीण भागातही वॉर्डनने गाड्या अडवून पैसे गोळा करण्यासोबत पोलीस कर्मचारी नसताना गाड्या अडवणे, युनिफॉर्मवर जर्किंग घालून पोलीस असल्याचे भासवणे, आरेरावीची भाषा वापरणे असे प्रकार सर्रास घडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। संबंधित वाहतूक पोलीस आणि वॉर्डनवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांची आहे। प्रतिनिधी नितीन करडे सोबत ठळक घडामोड। पैसे